शुभ प्रभात माझ्या सर्व मैत्रिणींना। दिवसाची सुरुवात झालेली आहे। आता वाजलेत 7। माझी सकाळची रूटीन चालू झालेली आहे। काय झालं, काल आमच्या शेजारी बोर मारल्यामुळे ना खूप धूळ आलेली घरावर आणि ती साफसफाई चालू आहे। झाडांवर पण खूप धूळ पडलेली, पोर्चमध्ये पण खूप धूळ पडलेली, त्यामुळेच मी हे सर्व स्वच्छ करून घेत आहे। आणि बघा माझी नक्की मध्ये मध्ये मला जर कसं काम करू लागत आहे। असं म्हणतात मुली राहावं, आईला मदत होते। मदत तर काही होत नाही, उलट काम वाढून ठेवते हिने मध्ये येऊन। साहेब पण फिरायला गेलेले, आता आले। त्यांनी पण म्हणले मी गाड्या धुवून घेतो, पाईप दे। पाईप दिला मी, त्यांनी स्वच्छ असं गाड्या दोन्ही पण धुवून घेतले, माझी स्कूटी आणि त्यांची गाडी। हे आमच्या शेजारी या महिन्यामध्ये 2 बोर झाले, त्यामुळे मला डबल घर आवरावं लागलं। खूप धूळ येते बोर मारल्यानंतर। यावेळेस तेवढी आली नाही, कारण पाऊस पडलेला होता। गेल्या वेळेस खूप धूळ आलेली। घरातलं किती पण काम करा, ते दिसून येत नाही। कंटिन्यू एक काम झालं की दुसरं काम दिसून येतं। असं म्हणतात बाईशिवाय घराला घर पण नाही। ही मन बराबरच आहे असं मला वाटतं, कारण आपण 2 दिवस जरी बाहेर गेलो ना, आल्यानंतर घरात पाऊल ठेवू वाटत नाही। इतकी धूळ दिसते घरामध्ये, जिकडं हात लावलो तिकडं धूळच धूळ। आणि माझ्या शेजारी तर अजून घरं झालेले नाहीत, त्यामुळे खूप धूळ येते इकडं। त्यासाठी कंटिन्यू मला धुवतच राहावं लागतं, कपडा मारतच राहावं लागतं। आणि साहेबांना वाटतं की तुम्हाला घरात बसून काय काम आहे, पण घरात बसल्यानंतरच दिसतं की आपल्याला काय काम आहे ते। एक काम झाल्यानंतर लगेच दुसरं काम दिसून येतं। बाई बसत नाही, तिचं काम दिसत नाही, हाच प्रकार असतो बाईच्या आयुष्यातला। किती जरी काम केलं तर कोणी म्हणत नाही की तू आज काम खूप केली। आपण आपल्याच मनाला समाधानी घालून घेतो की आज माझं खूप छान काम झालं, घर स्वच्छ झालं। आणि घर स्वच्छ राहणं हे बाईच्याच हातात असतं। कोणी जरी आलं तर पुरुषांना म्हणत नाही, बाईलाच म्हणतं की ती घाण घर ठेवलेली आहे। हे बघा त्यांनी किती छान पाणी देत आहे झाडाला। पाऊस नाही 2-3 दिवस झालं, त्यामुळं झाडाला पाणी द्यायचं होतं, ते छान देऊन घेत आहेत झाडाला पाणी। माझं पोर्च पण खूप छान आवरणं झालेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। हे मी पडदा टाकलेला बाजूला, बोर मारत होते त्यावेळेस धूळ येऊ नये म्हणून, तरी पण धूळ खूप आलेलीच मध्ये। म्हटलं आता राहू दे हे पडदा असंच, कारण त्यांनी बांधकाम चालू करणार आहेत, अजून धूळ येणारच आहे आता रोज। हे बघा असं आहे माझं हे पोर्च, छान मस्त असं पोर्च मी साफ करून घेतला आज। हे बघा हिची सुडबोड अजून चालूच आहे मध्ये मध्ये। छोटं वायपर घेऊन पायऱ्यावरचं पाणी काढत आहे। मला भीती आहे की ती वरून खाली पडणार नाही, कारण ती पडल्यानंतर मला शिव्या खावे लागणार आहेत, पण ती ऐकत नाही। आता तिची मदत करण्यासाठी तिचे पप्पा गेलेले आहेत। या दोघांमध्ये आता मला मध्ये जावं लागलं, कारण हे असंच पुसलीस तसंच पुसलीस हे चालू होतं। हे बघा किती जरी साफ केलं तर आखरी नाव ठेवणारच, साफ झालं नाही म्हणून। गेट लावून घेते मी, नाहीतर अजून कोणतरी कुत्रं मांजरमध्ये येऊन घाण करून ठेवल। माझा गोलूला पण मी बाहेरच बांधलेली, आता वाळल्यानंतरच त्याला मध्ये घेऊन येणार आहे। हे बघा किती छान दिसत आहे। तुम्हाला कसं वाटतं माझा पोर्च मला नक्की कळवा। आणि हो, तुम्ही माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा। भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये, बाय।